तर काय सगळं टेन्शनचं वातावरण आहे. आज आमचा तिसऱ्याचा बॅकचा रिझल्ट आहे. नाही का तिकडे गेलो रिझल्ट लागलेला आहे आमचा. सगळे मुलं खूप खुश आहेत. बऱ्याच जणांचा निघलेले आहेत विषय. हॅलो गाईज, तर आम्ही आज आलेलो आहेत कॉलेजला. आज आमचा थर्ड सेमचा बॅकचा रिझल्ट आहे. आज मौत का नंगा नाच होने वाला आहे. अरे तुझं तोंड मी दाखवून तर ह्याचे पण 6 बॅक आहेत मित्रांनो. हे पाहू शकता गोविंद भुगे, ह्याचे पण 6 बॅक आहेत. माझे 6 होते बॅक. आणि ह्याला काही टेन्शन नाही, ऑल क्लिअर निघते दरवेळेस. इसको ग्रुप से निकाल दो. ऑल क्लिअर माणसांचं काही टेन्शन नाही, आमचं टेन्शन आहे. देखेंगे क्या होता है. हे बघा आता आमचा रिझल्ट इथं लागणार आहे ह्या बोर्डावरती. हेच बोर्ड आमच्या नशिबाचं. बघा इथं अभ्यास पोरग स्पॉटेड झालेला आहे एक. यार तुम्ही कधीपासून अभ्यास करले एवढा. भोंगडेजी बोला काहीतरी. मी आज रिझल्ट बघून काय डिसाइड होईल. किती बॅक होते भाव किती बॅक होते. अरे ये देखो हे कोण आहे. अभ्यास पोरगा स्पॉटेड. निखिल भैया. हॅलो सर. मग प्रशांत भैया किती बॅक होते तुमचे तिसऱ्याला. माझे काही बॅक नाही. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. राहुली बाईजी तुमचे किती बॅक होते. आमचा एक पण बॅक नाहीये. अरे कॉंग्रॅच्युलेशन. हे बघा हे आहे आमचा टॉपर आहे आमच्या कॉलेजचं. तुम्ही पाहू शकता. 200 बोलू का. किती बॅक होते तुमचे. काय तर आमचे 700 बॅक होते. 7. तर का आमचा रिझल्ट आहे आता बघू. बोडके सर काय इकडे सर इकडे बोडके सर काय सांगतात. चालते. आमचे 6 बॅक होते, नका टेन्शन घेऊ. आम्ही बी आज आता बघू काय डिसाइड होतंय ते आमचं. भाडिकजी तुमचे किती बॅक होते. आमचे आहेत ना 3. तिसऱ्याला 3 आहेत. आमचे 6 आहेत. कमबॅक करू. आमचे 6 आहेत. गणेश भोंगडे यांचा पूर्णपणे ग्रेस संपलेला आहे. जे सर्व काय अवलंबून आहे ते सर्व पेपरच अवलंबून आहे. जर गणेश भैयाजी घरी वर्षासाठी. हे बघा हे आहे आमच्या कॉलेजचा कॅम्पस एरिया. एवढाच आहे आमचा छोटासा. आणि हे आहे कॉलेजचं टेरेस. त्यांचं चालू आहे इकडे फोटोशूट. हा चालतंय. आमंत्र राजेजी किती बॅक होते तुमचे. आमचे 2च होते. हा मग माझे 6 बॅक होते भावा. 6. तसं नसते ते. कमी विषय असले ना मग थोडं टेन्शन असते लेकराला. कमी विषय असल्यावर थोडं घाबरत लिहितं लेकरू. 6 बॅक असल्यावर म्हणतं गेलं तर गेलं. हा जे होईल ते होईल. खाच लिहितं. त्यामुळे असा विषय झालेला आहे. आमचे 6. तर काय सगळं टेन्शनचं वातावरण आहे. आज आमचा तिसऱ्याचा बॅकचा रिझल्ट आहे. बघूया काय होतंय. तर आम्ही फील्डवर आहेत. आमच्या कॉलेजची फील्ड आहे. इथं आमचे सगळे प्रॅक्टिसेस होतात. कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आणि बरंच काही प्रॅक्टिकल वगैरे सगळं इथं आमचं होतं. ही आमची फील्ड आहे. आम्हाला शिक्षकांनी लावलेलं आहे इथं फील्डवर तुतीचे झाडं आणण्यासाठी. आम्हाला कॉलेजच्या फील्डवरती लागवड करायची आहे. आणि आज रिझल्ट पण आहे. रिझल्ट चालू असताना रिझल्ट लागेल. आम्ही जाताना बहुतेक जाऊच तर रिझल्ट लागतोय आमचा. तर आम्ही तुतीचे झाडं घ्यायला आलेलो आहे. तर फील्डवर लावून घ्यायचे आहेत आपल्याला. पॉली हाऊसमध्ये लावलेले आहेत झाडं असे. सगळी गँग लावत आहे. दाखवतो तुम्हाला मी. गवतेजी नमस्कार. किती झाल्या गाड्या. त्या झालेल्या 400. 800 नाही. आम्हाला 800 काढ्या न्यायच्या आहे टोटल. राम राम भैया सारे नाही. आहेरजी राम राम भैया. तर या पद्धतीने आम्हाला न्यायचं आहे कॉलेजला काढून. कॉलेजच्या फील्डवरती लावण्यासाठी. तुम्ही पाहू शकता अशी तुतीची लाईन आहे. चला तर बघूया पुढे काय काय होत आहे. कॉलेजच्या रिझल्टचं टेन्शन वेगळंच आणि हे वर्क वेगळंच. आमच्या 6-7 बॅक आहे त्या पोरांच्या आमच्या सगळ्यात ऍव्हरेज. त्याचे 2 ह्याचं तर काही टेन्शनच नाही. ऑल क्लिअर आहे.
तर गायच कटिंग करून झालेलं आहे आपलं, तुम्ही पाहू शकता. आम्ही चाललेलो आहे आता ती पानं गाईसाठी टाकण्यासाठी. सिकेटर, हा हे सिकेटर आहे आमचं कट करण्याचं. चला आता गाई पाहू आपण. तिकडे बघा मस्त फील्ड व्ह्यू वगैरे घास आहे. हा बरे आमचा ह्यांचं घेतो गाय घेऊन नाही केलं. चला गोर नाही का मामा? काहीच आपलं झालं आहे फील्डवरचं काम. आपण आता आपल्या कटिंग केलेल्या स्टेम्स घेऊन जाणार आहेत लावण्यासाठी. सिल्व्हिकल्चर तुतीचे झाडं लावायचे आपल्या फील्डवरती. चला आता फील्डवर आपण जाऊया घरी. घरी नाही, आपल्या कॉलेजवर जाऊया. हे बघा आपण असं घेतलेलं आहे सगळं. चला कॉलेजला जाऊ आता डायरेक्ट. तर भावांनो आमचा विषय निघलेला. सात 8 निघले पोरं. भावा किती निघला तिकडे जरा. रिझल्ट लागलेला आहे आमचा. सगळे मुलं खूप खुश आहेत. बऱ्याच जणांचा निघलेले आहेत विषय. तर गाईज आपला रिझल्ट आपण बघितलेला आहे मस्त पैकी. आपला लंच ब्रेक झालेला आहे. आता मस्त आपण जेवायला चाललेलो झाडाखाली. मस्त आपलं कॅन्टीन फुल भरलेलं आहे, त्यामुळे आपण झाडाखाली बसणार जेवायला. चला जाऊया. ये ना भाऊ, तू ये ना. 4 मादरचोद होते ते जेवायला गेले आहेत आम्हाला सोडून. घरचे बघते. तर गाईज काय झालेलं आहे, मस्त आपण आता फील्डच्या शेजारी जेवायला बसणार आहे झाडाखाली. कारण कॅन्टीन फुल झालेलं आहे, जेवणासाठी जागा नाही आम्हाला. दुपारून आम्ही इथं इंटोचं सेरिकल्चरचं प्रॅक्टिकल करणार आहोत. सेरिकल्चरचे आपण जे स्टेम कट करून आणलेले आहेत आपण त्या ह्याच्या तुतीच्या झाडाच्या, तर ते आपल्याला लावायचे आहेत याच फील्डमध्ये. तिकडे इरिगेशन चालू आहे मागं बघू शकता तुम्ही. स्प्रिंकलर लावलेले छोटे छोटे. जेवण करून आपल्याला 2च्या नंतर तेच काम आहे. आता आपला लंच ब्रेक झालेला आहे. 98% पोरं आमचे ऑल क्लिअर निघलेले आहेत. तर काय ज्या पद्धतीने आपण लावलेलं आहे सगळं काड्या पाहू शकता. सगळ्या काड्या लावून झालेल्या आहेत. आता तुम्हाला दाखवतो मी जरा ग्रो झाल्यावर. तोपर्यंत बाय बाय.